ब्रेकनंतर एक मोठी बातमी आहे। भांडूप पश्चिमच्या विलेज रोड भागामध्ये मोठी दुर्घटना घडली आहे। अचानक एक रस्ता खचला, यामुळे 2 दुचाकींचं नुकसान झालं आहे। सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही। या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। ही दृश्य आपण बघू शकतो। या ठिकाणी अचानक एक रस्ता खचला आणि यामध्ये जरी जीवितहानी झाली नसली तरी देखील लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे, कारण जर या ठिकाणी कोणी चालत असतं या रोडवरून आणि त्याच वेळेला रस्ता खचला असता तर नेमकं काय झालं असतं असा प्रश्न लोकांना पडलाय। मुंबईच्या भांडूपमध्ये आणखीन एक रस्ता खचल्याची घटना घडलेली आहे। आपण त्या घटनास्थळी आहोत। भांडूप विलेज रोडवरचा हा आपण भाग पाहतोय। भला मोठा भाग हा रस्त्याचा आहे आणि फुटपाथचा आहे जो खचलेला आहे। या दुर्घटनेमध्ये 2 दुचाकी ज्या आहेत त्या याच्यामध्ये नुकसान झालेलं आहे। सुदैवाने कुठल्याही प्रकारची गंभीर जीवितहानी जरी झाली नसली तरी आपण पाहतोय एक भला मोठा भाग आहे हा रस्त्यालगतचा हा खचलेला आहे। बाजूची जी दुकानं आहेत आपण ती पाहतोय की या दुकानांना इथलं स्थलांतरित करण्याच्या नोटिसा ज्या आहेत त्या प्रशासनाकडनं चिटकवण्यात आलेल्या आहेत, जेणेकरून पुढचा जो एखादी दुर्घटना होण्याची जी शक्यता आहे ती टळू शकेल। ही पूर्ण दुर्घटनेबाबत बोलण्यासाठी आपल्यासोबत स्थानिक काँग्रेसचे नेते आहेत सुरेश कोकरकर। सुरेशजी, काय सांगाल आपण कार्यरत होता, एवढा मोठा एक दुर्घटना होते, याच्या आधी देखील काही दिवसांपूर्वी भांडूपमध्ये रस्त्याची घटना झाली होती, तरी देखील त्याची पुनरावृत्ती होते, प्रशासन नेमकं करताय का? प्रशासनाच्या मागे जवळजवळ 8 वर्षापासून हा 110 वार्डमध्ये नगरसेवक कोपरकरच्या काय पाहुयात पुढची बातमी। रत्नागिरी जिल्ह्यातल्या निवळी जवळचा धबधबा प्रवाहित झालाय। शेकडो फुटांवरून फेसाळत कोसळणारा हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटक इथं गर्दी करतायत। गर्द हिरवाईनं नटलेल्या डोंगर रांगांमधून हा धबधबा कोसळतोय। ही दृश्य आपण बघू शकतोय। मनमोहक अशी ही दृश्य आहेत। निवळी धबधबा प्रवाहित झालेला आहे आणि पर्यटकांना अनोखी पर्वणी यामुळे मिळते आणि त्यामुळे पर्यटकांची संख्या वाढल्याचंही पाहायला मिळते। धुकं आहे, गडद अशी हिरवीगार झाडी दिसते आणि त्यामधून फेसाळणारा हा पांढरा शुभ्र धबधबा। अहिल्यानगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या भंडारदरा धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा मॉन्सून सक्रिय झालाय, त्यामुळे पावसाचा जोर वाढलेला आहे। डोंगरांच्या कुशीतून कोसळणारे धबधबे, खळखळ वाहणारे ओढे नाले सक्रिय झालेत। भंडारदरा परिसरात पर्यटकांची त्यामुळे गर्दी वाढली आहे। धबधब्यांच्या सानिध्यात चिंब भिजण्याचा आणि निसर्गाच्या सानिध्यात हरवून जाण्याचा आनंद पर्यटक घेत आहेत। विशेष म्हणजे पर्यटकांचं आकर्षण ठरणारे रिव्हर्स फॉल, नानी फॉल आणि कोळणटेंबे इथले वसुंधरा फॉल पुन्हा एकदा गजबजलेत। जवळपास 100 फूट उंचीवरून कोसळणारा वसुंधरा धबधबा सध्या पर्यटकांसाठी मुख्य आकर्षण ठरतोय। धुक्याच्या चादरीत हरवलेले डोंगर, पावसाच्या सरी आणि निसर्गाचा हा मनमोहक आविष्कार पाहण्यासाठी भंडारदरा परिसरात पुन्हा एकदा आलोट गर्दी होती। अहिल्यानगरमधली ही दृश्य आपण बघू शकतोय। पर्यटक या ठिकाणी वर्षा विहाराचा, वर्षा पर्यटनाचा आनंद लुटताना दिसतायत। पावसाच्या सरींनी भंडारदरा परिसर खुललेला आहे आणि धबधबेही प्रवाहित झालेत, त्यामुळं इथं आनंद लुटताना हे पर्यटक दिसतायत। त्यांच्यासोबत बच्चे कंपनी सुद्धा आहे। तर आम्ही फ्रेंड सर्कल भंडारदराला वसुंधरा वॉटरफॉलला आलेलो। 1 नंबर वॉटरफॉल आहे, एकदम ब्युटिफुल असा वॉटरफॉल आहे। तर मी सर्वांना सांगेल की सर्वांनी एकदा नक्की यावं आणि या सुंदर अशा वॉटरफॉलचा आनंद घ्यावा।